मित्रांनो, वन विभागातील वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीबद्दल महत्त्वाची एक अपडेट द्यायची आहे. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे अपडेट नाही, परंतु सर्वांना या छोटीशी अपडेट देखील देणे महत्त्वाचे मी मानत असतो. त्यासाठी ही अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, काल या ठिकाणी आज जे आपल्या महाराष्ट्राचे नवीन वनमंत्री गणेश नाईक साहेब आहेत, त्यांची या ठिकाणी मीटिंग होती काल, म्हणजेच जी बैठक होती ती काल रद्द झालेली होती. एका विद्यार्थ्याने रद्द झाल्याचे जे परिपत्रक आहे ते देखील मला पाठवलेले होते. तर ती बैठक काल झाली नसून ती बैठक आज झाली आहे आणि या भरतीमध्ये या मीटिंगमध्ये या बैठकीमध्ये जास्त काही मोठी चर्चा झालेली नाही किंवा अपडेट भेटलेली नाही, परंतु जी महत्वाची पदभरतीबद्दल देखील थोडं बोलणं झालेलं आहे. ते लवकरच आपल्याला समजेल, परंतु अपडेटमध्ये कशा-कशाची विचारणा केलेली आहे हे देखील तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. बघू शकता, आज दिनांक 17/1/2024 रोजी मुंबई येथे राज्याचे वनमंत्री नामदार श्री गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्याचे अप्पर मुख्य सचिव वने श्री म्हैसकर साहेब यांच्या उपस्थित वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल, सहाय्यक वनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, उपवन संरक्षक, वन वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक यांची यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. तर या ठिकाणी बघू शकता, वनमंत्री यांनी सर्व मागण्यांवर सविस्तर उत्तर दिलेले आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या मागण्या होत्या, त्यात प्रामुख्याने रोजंदारी वनमजूर यांना स्थायी करणे, म्हणजे जे आधीचे वनमजूर आहे त्यांना या ठिकाणी परमनंट आधी करून घ्यायची, त्याच्यानंतर जी वनमजूरची बाकीचे उरलेली पदे आहे ती सरळ सेवेने भरण्यात येतील असे त्यांनी म्हटलेले आहे. त्याच्यानंतर कॅशलेस सुविधा देणे, वनरक्षक व वनपाल यांचे पदनामात बदल करणे. हा पॉइंट जर तुमच्या लक्षात येण्यासारखा आहे, तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे वनरक्षक आणि वनपाल यांचे पदनामात बदल करणे. आता जर तुम्ही बघितलं तर तलाठीच्या नामामध्ये ग्राम महसूल अधिकारी असे वेगवेगळी नावं करण्यात, तलाठीचे नाव बदलले आहे, ग्रामसेवकचे नाव बदलले आहे, अशी आणि आरोग्य सेवक अशी वेगवेगळी जी पदे आहे आपले गट क चे, त्यांच्या पदांमध्ये बदल, म्हणजे पदांच्या नावामध्ये बदल करण्यात आलेले आहे. तसेच वनरक्षक आणि वनपाल या पदांचे नावामध्ये बदल करण्यात वेगळे नाव ठेवले जाणार आहे. त्याच्यानंतर पदोन्नती तसेच नवीन पदभरती म्हणजे नावात बदल करणे, तसेच बघू शकता नवीन पदभरती तसेच वेळेत वेतन अदा करणे, या व अशा अनेक सर्व मागण्या प्राधान्याने मान्य करण्याचे आश्वासन यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी दिलेले आहे. तर ही अपडेट मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आधीच दिलेली आहे. आपला टेलिग्राम ग्रुप आपल्या महाराष्ट्र वनरक्षक भरतीतील सर्वात मोठा आणि स्पेशल टेलिग्राम ग्रुप असल्यामुळे सर्वांनी हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घेणे महत्त्वाचे आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, नक्की जॉईन करून घ्या सर्वांनीच. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण आता उद्या सर्वजण वनमंत्री साहेबांना कॉल करणार आहोत आणि भरती प्रक्रियेसंदर्भात विचारणा करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तेथे वेळोवेळी सर्व क्षणातच अपडेट तुम्हाला भेटतील. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.